क्षेत्रावर प्रेम करणारे आणि नाविन्यपूर्ण आपापल्या क्षेत्रात काम करणारे सर्व सत्कारमूर्ती, बनवड्यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्र परिवार, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, गडपाळे साहेब एक लहानसा गाव आहे काराव म्हणून. माझं राजकारणाची सुरुवात झाली त्या टायमाला त्या गावाची लोकसंख्या असेल 300-350. अशा गावातून एक कार्यकर्ता तयार होतो आणि त्याच्या कधी स्वप्नात पण नसेल की त्या गावातला एखादा पत्रकार किंवा संपादक होऊ शकेल. आणि पुन्हा तो 31 वर्ष त्याची सतत वाटचाल करून ठेवणं हे काम करणारं डॉक्टर गुरुनाथ बरोडे यांचं प्रथम मी मनापासून अभिनंदन करेल, त्यांना शुभेच्छा देईल. एक चांगल्या विचारातून पत्रकारितेमध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला वाटतं मी पंचायत समितीचा सभापती होतो 92ला आणि 94ला पेपर सुरू झाला आणि मला वाटतं त्या सुरुवातीला पण मी होतो आणि आता 31व्या वर्षापर्यंत पण मी त्यांच्याच बरोबर आहे. पण मला मनापासून हे आनंद वाटतंय, साप्ताहिकामध्ये ठरलेला शब्द असतो काही बातम्यांच्यात, पुढील अंकी वाचा. तुम्हाला त्याचा जास्त अनुभव असतो. पुढील अंकी बहुतेक करून बातमी येतच नसते, पण बनवटेंच्या पेपरमध्ये साप्ताहिकामध्ये कधीही पुढील अंकी हा शब्द मला कधीही ऐकायला मिळाला नाही, वाचला नाही. चांगल्या विचारातूनच बातमी देणार आणि चांगल्या विचारातून माणसं जोडण्याचा प्रयत्न करणार आणि त्या परिवाराने खऱ्या अर्थाने हे टिकून ठेवलं हे सुद्धा तुमचं आमचं सगळ्यांना एक समाधानाची बाब आहे. गडपाळे साहेब, सकाळच्या बाबतीत आपण सांगितलं, पण सकाळचा वाचक मी अगदी सरपंच होण्याच्या अगोदरचा पासून आहे. असते तुमच्यात पण बदल होत चाल. आता काय झालं माहिती आहे का, आम्हाला सवय अशी लागले फक्त बटन दाबाचं, तीच बातमी 24 तास पाहायची सवय लोकांना अशी करून ठेवले मीडियाने तुमच्या, की वाचण्याचा विचारच आमच्या मनातून निघत चाललेला आहे. तो खरं म्हणजे हे थांबलं पाहिजे. तुम्ही बघा त्या कुठल्याही चॅनलवरची बातमी 24 तास फिरते ती सारखी बातमी. तीच बातमी वाचून किंवा ऐकून आपल्यावर सुद्धा त्याचा खरी बातमी नसली तरी ती खरीच वाटते. एवढं ते आपल्यावर बिंबवलं जातंय. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पेपर दैनिक जर वाचला तर निश्चितपणे विचारपूर्वक वाचलं तर चांगले विचारच आपल्या डोक्यात जातील. आणि म्हणून सकाळची सुरुवात जर आपण केली तर नक्कीच त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल. त्याला इथं बोलवलं त्याबद्दल खरं म्हणजे बनवटेंचं मी मनापासून धन्यवाद देईल, की शेवटी चांगल्या विचारातली चांगली माणसं आपल्या समोर येणं हे त्यांनी सुद्धा चांगलं एक विचार केला आहे. ज्यांच्या निवडी केल्यात त्यांचं नक्कीच कौतुक करायला आनंद वाटेल. प्रत्येकाच्या मनामध्ये असतंय का कधीतरी माझा सन्मान व्हावा. मग तो सन्मान कोणत्या माध्यमातून होतोय हे सुद्धा कधी आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतंय. हे कर्तृत्व तुम्ही जे करता, त्याने मागाशी सांगितलं की आम्हाला फोन पण येतात, याची निवड करा, हा चांगलं काम करतोय. माझ्याकडून कधी आला नाही, पण मला आवडत पण नाही ते तसं कोणाला शिफारस केला. कर्तृत्व ज्याने केलं असेल त्या कर्तृत्वावर त्याला त्याचा निवड व्हावा, त्याचा सन्मान व्हावा. आणि तीच आज खऱ्या अर्थाने माझ्या समोर असलेले तुम्ही सर्वजण माणसं आहात. एक चांगल्या विचारातून घडलेली आहे, चांगलं कर्तृत्व आपण आपलं तयार केलेलं आहे. त्या कर्तृत्वाला मनापासून मी शुभेच्छा देतो. चांगल्या विचारातून समाज घडला पाहिजे आणि समाजाची दिशा बदलली पाहिजे. आणि ती दिशा बदलायची असेल तर अशी माणसं समाजामध्ये तयार झाली पाहिजेत. आज सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात आणि कधीतरी आपल्या मनात आलं पाहिजे की चांगली माणसं सुद्धा खूप चांगली कामं करतात, पण ते आपल्या कानावर लवकर येत नाही. आणि म्हणून असे कार्यक्रम जर झाले तर त्या गोष्टीला खऱ्या अर्थाने चांगली प्रसिद्धी मिळाली पाहिजे. आपण सुद्धा सगळ्यांनी केलं पाहिजे. आज हे जर दुसरा कसला कार्यक्रम असताना तर इथंशी बरीच गर्दी झाली असती आणि नाही त्या प्रकारचे कॅमेरे आले असते. पण त्यांनी सांगितलं सुरुवातीला, मी कोणालाही सांगितलं नाही, चांगल्याच विचाराच्या लोकांना इथं सन्मानपूर्वक बोलवलं आहे. महाराष्ट्रातून सन्मानासाठी इथं बोलवले, त्या अर्थी नक्कीच त्यांचा कौतुक करायला बदलापूर निश्चितपणे मनापासून त्यांचं अभिनंदन करेल. माझ्या मतदारसंघाच्या वतीने पण मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल. आपल्या मनामध्ये काही असेल त्या कधीही आपण संकल्पना तुमच्या भागातल्या सुद्धा असतील त्या हक्काने सांगा. निश्चितपणे त्याला न्याय देण्याची भूमिका माझ्यासारख्या आमदाराकडून तुम्हाला नक्कीच मदत होईल, हा विश्वास तुम्हाला द्यायला मला आनंद वाटेल. कारण मला
मी सीमा ठेवलेल्या नाहीत गडपाळे साहेब. मी एकमेव आमदार आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात माझं पत्र गेलेलं जाते, कोणाच्याही. इवन देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण माझी पत्र गेलेली आहेत मागच्या काळामध्ये. सांगण्याचा हेतू असा आहे कारण मित्रपरिवार जोडलेला आहे आणि विशेषतः प्रशासनावर चांगल्या प्रकारचं संबंध असल्यामुळं माझं पत्र मागितलं का मग त्याला कामाला दिशा मिळते आणि त्या भूमिकेतून काम करायची. तुम्ही सगळ्यांनी आमच्या मतदारसंघाने खूप मोठ्या प्रमाणे विश्वास टाकलेला आहे सतत. आज 25व्या वर्षामध्ये मी आलो आहे. 5 वेळेला निवडून येणं गडपाळे साहेब सध्याची परिस्थिती नाही आणि ते पण कमी पडलो नाही, कुठं वाढतच गेलो. आणि ते निश्चितपणे चांगल्या विचारातून मला घडवलं आहे. तो तुमच्यासारख्याच कर्तृत्वान माणसांनी घडवलेला आहे, एवढंच विश्वास तुम्हाला देईन. गुरुनाथ बनवटे हे अजूनही पुढं निश्चितपणे चांगल्या प्रकारचं आपलं नावलौकिक करण्यासाठी आपला उल्हास प्रभात हे महाराष्ट्रभर पसरवत आणि त्याला निश्चित आशीर्वाद मिळतील अशा प्रकारच्या तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.